काय मग मंडळी, ओळखली का जागा? ओळखली नसेल तर काळजी करू नका, मी तिकडेच चालली आहे. सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आणि मला खात्री आहे की ही जागा तुम्हाला नक्की आवडेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही बुक केला आहे इथे एक व्हिला आणि तो देखील वाजव्या किमतीत. चला तर एक छोटासा टूर देते तुम्हाला. एंट्री मारताना लेफ्ट साइडला तुम्हाला एक छोटंसं किचन दिसेल आणि तिथे एक फ्रीज सुद्धा आहे. लिव्हिंग एरियाच्या समोरच छोटासा प्रायव्हेट पूल दिलेला आहे. लिव्हिंग एरियाच्या राईट आणि लेफ्ट साइडला 2 बेडरूम दिलेले आहेत. आणि हा आहे तो प्रशस्त विला, ज्याच्या समोरच भरपूर मोठा असा लॉन्स आहे. इथे तुम्हाला भरपूर आंब्याची झाडं बघायला मिळतील. तिथे फुलं पण खूप छान लावलेली आहेत आणि तिथे आम्हाला सापडलं एक फणसाचं मोठं झाड. इथे मोजता येणार नाहीत इतकी फणसे लागलेली होती आणि काही त्यात पिकलेली सुद्धा होती. छान वारा सुटलेला होता, पावसाचं मस्त वातावरण होतं. पण आम्ही पहिला कार्यक्रम घेतला तो स्विमिंग पूलचा. आणि त्यात आमच्या ग्रुपमधला छोटा मेंबर पण खूप एन्जॉय करत होता. घरापासून दूर जर तुम्हाला कुठे यायचं असेल, फॅमिलीसाठी एक युनिक डेस्टिनेशन पॉइंट पाहिजे असेल, हा जो डेस्टिनेशन पॉइंट आहे हा त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. नाशिक पासून 25-27-30 किलोमीटर्स मॅक्स, म्हणजे मेन त्र्यंबकेश्वर रस्त्यापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर. 10-15 मिनिटाचा तुम्हाला भेटेल थोडासा ऑफ रोडिंगचा रस्ता, पण मग प्लेस एकदम निवांत आहे. या ठिकाणी कोणाचंच डिस्टर्बन्स नाहीये. हा पाठीमागे बघू शकता, हा एक विला आहे आणि जिथं मी उभा आहे तो एक विला आहे. म्हणजे टोटल 2च विला आहे इथे. तुम्हाला जर फॅमिली सोबत तुमचा कुठलाही कार्यक्रम करायचा असेल किंवा तुम्हाला फक्त फॅमिली सोबत इथे एन्जॉय करायला यायचं असेल, एक चांगला दिवस स्पेंड करायचा असेल तर हा एक बेस्ट स्पॉट. एक छोटासा व्ह्यू तुम्हाला पूर्ण जागेचा दाखवतो. आजूबाजूला सगळे डोंगरच डोंगर आहे. इथे पूर्ण शेती आहे आणि या शेतीमध्ये हे 2 विलाज यांनी बनवलेले आहेत. हा लॉन्स तुम्ही बघू शकता. प्रत्येक विलाला एक प्रायव्हेट स्विमिंग पूल दिलेला आहे. पैसा वसूल जागा आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याचं लोकेशन पिन सुद्धा भेटेल. सगळी डिटेल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. इथले जे मालक आहे त्यांनी एका शेतकरी कुटुंबाला केअरटेकर म्हणून नेमलेले आहे. तुम्हाला पाहिजे ते जेवण वेळेत बनवून देणार. इथे आल्यानंतर व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन आहेत. या दोन्ही ऑप्शन मध्ये आता आम्ही डाळ भात, भेंडी फ्राय हे मागवलं आहे आणि नॉनव्हेज मध्ये चिकनचा रस्सा, चिकनची भाजी आणि चिकन सुखा मागवलेला आहे. आता जवळजवळ 3 वाजायला आले. आम्ही स्विमिंग पूल मध्ये फार एन्जॉय केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही क्रिकेट खेळणार आहोत आमच्या लॉन्च वर. क्रिकेट खेळायचं आपण, चल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जागा आयसोलेटेड असल्यामुळे आपण आणि आपल्या शेजारी जर कोणी विलामध्ये असेल तर ठीक. हा दुसरा जो विला दिलेला आहे, हा दुसरा विला, इथे कोणीही गेस्ट आलेले नाही आणि आमच्या विलामध्ये फक्त आम्हीच आहोत. त्याच्यामुळे एकदम बेस्ट. तुम्हाला जर फॅमिली सोबत यायचं असेल तर एक नंबर जागा आहे. खेळून झाल्यानंतर जेवण आलं. दुपारचं जेवण मस्त झालं. त्यानंतर थोडा आराम करून इंडोर गेम्स खेळलो. पुन्हा बाहेर येऊन सेकंड व्हिला बघायला गेलो. व्हिला बंद होता पण बाजूला मस्त असं शेत होतं. आम्हाला येऊन आता इथे 3 ते 4 तास झालेले.
पण कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, गोंधळ नाही, जी नॅचरल शांतता म्हणतात ना, प्युअर, जिथे मन निवांत शांत होऊन जातं, तशी शांतता इथे. म्हणून कुठलाही विचार न करता आम्ही जमिनीवर झोपण्याचा आनंद घेतला. आणि आता वेळ झाली होती ती चहाची. चहा घेतला आणि बाहेर फेरफटका मारायला निघालो. तिथे आम्ही बरेचसे आंबे तोडले आणि काही नवीन फळं सुद्धा बघायला मिळाली. सूर्यास्ताचा आनंद घेऊन आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी केली. घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळेल. मळ्यात आल्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. आणि सकाळचा नाश्ता सुद्धा तितकं छान होता. त्यात होते भजे, पोहे आणि आंबे सुद्धा आम्हाला खायला मिळाले. आणि भरपूर असा नाश्ता करून आम्ही आमची ट्रिप संपवली. काय मग, कशी वाटली जागा? जर जागेचं नाव तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बघा. थँक्यू.